नमस्कार. मी डॉक्टर रमेश करतसकर, जिल्हा युवता अधिकारी. आपल्याकडं मलेरियाचे जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत जवळपास 85 रुग्ण होते आणि सगळे रुग्ण हे विखुरलेल्या स्वरूपात होते आणि सगळे रुग्ण बरे झालेले आहेत. 1 सप्टेंबर पासून ते आतापर्यंत जवळपास 15 असे जानेवारी पासून ते आज 8 सप्टेंबर पर्यंत जवळपास 100 रुग्ण झालेले आहेत. याच्यातले जवळपास 50% रुग्ण हे मुंबई, ठाणे किंवा त्या सब अर्बन या एरियातले आहेत आणि बाकी जे काय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा या ठिकाणी आलेले आहेत. साधारण 9 पेशंट हे स्थानिक आहेत. जर डेंग्यूचा विचार केला तर डेंग्यूचे जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत जवळपास 105 होते आणि आज अखेरपर्यंत म्हणजे जानेवारी 25 ते 8 सप्टेंबर पर्यंत 113 रुग्ण झाले आहेत. तर 113चे 13 रुग्ण सगळे बरे झालेले आहेत आणि हे सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आहेत. कुठेही एका ठिकाणी क्लस्टरिंग झालेलं आहे किंवा 7 स्वरूपात आहेत असं नाही आहे. सर्व पेशंट हे बरे झालेले आहेत. चिकनगुन्ह्याचा विचार केला तर आतापर्यंत जवळपास 44 चिकनगुन्ह्याचे रुग्ण झालेले आहेत आणि हे सुद्धा रुग्ण बरे झाले आहेत. आता जे आपण बघितलं मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्हे हे सगळे डासांच्या मार्फत पसरणारे आजार आहेत. त्यामुळे आता हा जो कालावधी आहे, पाऊस कमी झालेला आहे, उन्हाची सुरुवात झालेली आहे, तर डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डासांवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साठवून राहणार ही दक्षता घेतली तर डासांचं प्रमाण कमी होईल आणि डासांचं प्रमाण कमी झालं तर मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्हे या आजारांचं प्रमाण सुद्धा नक्कीच कमी होणार आहे. त्यामुळे एक आव्हान असं आहे की डासांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे. प्रामुख्यानं ताप हे लक्षण असतं. त्यामुळं ताप आला तर अंगावर काढू नये हीच एक अपेक्षा आहे. कुठलाही ताप असेल तर नजीकचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा आरोग्य कर्मचारी असतील किंवा ते उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखवून घ्यावं, जेणेकरून लवकरात लवकर निदान होईल. लवकर निदान झालं तर उपचार लवकर होतील. त्यामुळे होणारं जे कॉम्प्लिकेशन असेल ते टाळता येतं. लवकरात लवकर दाखवून देणं हा यावरचा एक उपाय असेल.